हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑनलाईन क्लासेस. कसे आहात तुम्ही सगळे? छान आहेत ना? मजेत? स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची पण काळजी घ्या, सेफ राहा आणि लेक्चर अटेंड करत राहा. चला, आज आपण नेक्स्ट MCQs बघणार आहे. कुठेपर्यंत आलेलो आपले 6 MCQs झालेले कालच्या लेक्चरला डिस्कस करून. आजच्या लेक्चरला आपण पुढचे 5 MCQs डिस्कस करूया. बघूया झाला आहे का, 6वा झाला आहे का नाही. मे बी नाही झालेला. 6 पासून आपण स्टार्ट करूया. ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ ए सोल्युशन इज 0.081 atmosphere at temperature of 300 Kelvin. The concentration in moles liters will be. आता बघा, आपण नेहमी आजपासून म्हणजे कालपासून आपण सगळे MCQs डिस्कस करतोय. जेवढे MCQ सोल्युशन चॅप्टरवर इम्पॉर्टंट आहेत किंवा JEE नीट CET AIPMS ह्या एक्झामसाठी जेवढे इम्पॉर्टंट आहेत किंवा विचारले गेलेले आहेत तेच MCQs मी तुम्हाला घेत आहे. त्यामुळे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, हे आधीच्या एक्झामला विचारले गेलेले आहेत. सो तुम्ही हे MCQ सॉल्व करा. सो काय बघत होतो आपण? 6वा क्वेश्चन बघत होतो. ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ ए सोल्युशन इज 0.081 atmosphere at temperature of 300 Kelvin. The concentration in moles liters will be. ऑप्शन आहे ए 0.33, 0.66, 0.3 × 10⁻⁻² आणि लास्ट आहे D3. आपल्याला काय काढायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. मोल लिटर्स विल बी. आता ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे हे माहीत पाहिजे. आधी आपण थोडंसं रिव्हिजन केलेलं नाही आहे, क्विक रिव्हिजन केली नाही, त्यामुळे डायरेक्टच घेते मी. ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू CRT. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचं आहे. ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला? कॉन्सन्ट्रेशन पाय इज इक्वल टू CRT. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, R म्हणजे R कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर आणि पाय म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर. मग बघा, आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचे. सो आपण कॉन्सन्ट्रेशनची टर्म इकडे घेऊया. इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय RT हे डिनॉमिनेटरला जाणार. C इज इक्वल टू पाय RT. C कॉन्सन्ट्रेशन, R कॉन्स्टंट आणि T म्हणजे टेम्परेचर, पाय ऑस्मॅटिक प्रेशर. आता पायची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे? 0.0821 आणि R कॉन्स्टंट किती आहे? 0.821. टेम्परेचर दिले 300 केल्विन. चला व्हॅल्यूज पुट करा. 0.0821 डिवायडेड बाय 0.821 इंटू 300. आन्सर येणार आहे तुमचं 0.3 × 10⁻². हे कॅल्सीवरच होता. कॅल्सीवरती केल्यावर हे करेक्ट आन्सर येणार आहे. जर तुम्ही मोबाईलवर करत बसला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. सो आपला करेक्ट आन्सर किंवा आपली करेक्ट आन्सर काय आहे? C 0.3 × 10⁻² हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 7 बघूया. पीपल ॲड सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl टू वॉटर व्हाईल बॉइलिंग एग्स. दिस इज टू बी. हा क्वेश्चन बघा कसा विचारला आहे. पीपल्स ॲड म्हणजे आपण किंवा काही लोक ज्या वेळेला अंडी बॉईल करत असतात त्याच्यामध्ये मीठ का टाकतात? हा क्वेश्चन विचारला आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ए डिक्रीज द बॉइलिंग पॉईंट, बी आहे इन्क्रीज द बॉइलिंग पॉईंट, सी आहे प्रिव्हेंट द ब्रेकिंग ऑफ एग्स, डी आहे मेक एग टेस्टी. तुम्हाला काय वाटतंय? का टाकत असतील मीठ?
अंडी उकडत असताना किंवा बॉईल होत असताना त्याच्यात मीठ का टाकतात? मला तर असं वाटते ऑप्शन बी असावा, इन्क्रीज दी बॉइलिंग पॉईंट, आणि तेच करेक्ट आहे. का बघा, म्हणजे फॉर रिझन ॲडिंग सॉल्ट टू वॉटर इट्स इन्क्रीजेस द डेन्सिटी ऑफ सोल्युशन. म्हणजे बघा, ज्यावेळेला आपण मीठ पाण्यात टाकतो त्यावेळेला त्याची काय डेन्सिटी इन्क्रीज होतं, म्हणजे त्या सोल्युशनची डेन्सिटी इन्क्रीज होतं, बिकॉज साल्ट इन्क्रीजेस द मास विदाउट चेंजिंग दी व्हॉल्यूम. समजलं का? म्हणजे NaCl काय करतं आहे, मास इन्क्रीज करतं आहे विदाउट चेंजिंग द व्हॉल्यूम. म्हणजे तुमचा पाण्याचा व्हॉल्यूम आहे तो कमी किंवा जास्त होणार नाही. आहे त्या पाण्यामध्ये तुमची जी एग्स आहेत ती पटकन बॉईल होतील, और जे तुमचं पाणी आहे ते लवकर उकळायला सुरुवात होईल. म्हणजे काय झालं, हे बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झाला. सो आणि NaCl इज अन आयनिक कंपाऊंड. आयनिक कंपाऊंड असल्यामुळे NaClचे जे आयन्सचे मॉलिक्युल्स आहेत ते पाण्याच्या मॉलिक्युल्सबरोबर इंटरॅक्ट होऊन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याचा स्ट्रॉंग होऊन पाणी लवकर बॉईल व्हायला स्टार्ट होते. सो करेक्ट ऑप्शन इज इन्क्रीज दी बॉइलिंग पॉईंट. रिझन काय आहे? Salt increases the mass without changing the volume, or adding salt to water it's increase the density of solution. ठीक है? So correct option is B. Next question आहे 8. The want of factor I accounts for. The want of factor I accounts for A. Degree of कायच लिहिले बघूया, solubilization, degree of solubilization of solute, the extent of dissociation of solute. C आहे the extent of dissolution of solute, आणि D आहे the degree of decomposition of solution. आता इकडे बघा B आणि C ह्या ऑप्शनमध्ये the extent of सेम आहे, पण dissociation आणि dissolution हे आहे डिसोल्युशन आणि डिसोसिएशन, ह्या दोघांच्यात थोडासा फरक आहे. आणि आपल्याला करेक्ट आन्सर किंवा वॅन्ट ऑफ फॅक्टर काय आहे हे बघूया. वॅन्ट ऑफ फॅक्टर आय अकाउंट्स फॉर एक्सटेंट ऑफ असोसिएशन अँड ऑर डिसोसिएशन फॉर सोल्यूट इन सोल्युशन. आता हे आय मीन्स काय आहे? वॅन्ट ऑफ फॅक्टर आय, जे आय आहे, आय मीन्स मेजर व्हॅल्यूम ऑर कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. म्हणजे वॅन्ट ऑफ फॅक्टर जे आपण काढणार आहे त्यालाच काय म्हणणार आहे तुम्ही? मेजर व्हॉल्यूम किंवा कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. मग वॅन्ट ऑफ फॅक्टर आय हे कशावर डिपेंड आहे? असोसिएशन ऑर डिसोसिएशन ऑफ सोल्युशन, सोल्यूट इन सोल्युशन ह्याच्यावर डिपेंड आहे. मग इथे असोसिएशनचा काय पार्ट आहे का? आपल्या ऑप्शनमध्ये डिग्री ऑफ असोसिएशन असं एकही ऑप्शन दिलेला नाही आहे, पण द एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन तर दिले. सो करेक्ट ऑप्शन इज बी, द एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन असं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज बी. नेक्स्ट बघूया 9. द मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन. हे काय आहे मोलर इलेव्हेशन? याच्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही. मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्वंट. म्हणजे इट्स करेक्ट आन्सर विल बी बी, नेचर ऑफ सॉल्वंट, बिकॉज इट इज अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ सॉल्वंट. सो करेक्ट ऑप्शन इज बी, नेचर ऑफ सॉल्वंट. द मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ solvent, not depend upon nature of solute or vapor pressure of solution or enthalpy change. Its correct answer is B. चला 10 लास्ट MCQ डिस्कस करूया. If 2 gram of NaOH is present in 200 ml of its solution, its molarity will be. आता हे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार नाही. आपण भरपूर क्वेश्चन मोलारिटीचे फाइंड केलेत. म्हणजे आपण मोलारिटी काढायला शिकलोय, मोल फ्रॅक्शन काढायला शिकलोय. आता मी फक्त एक्सप्लेन करणार, तुम्ही हे सॉल्व करायचं आहे.
मी ॲन्सर सांगणार नाही. ॲन्सर तो काय येते हे तुमचं तुम्ही बघायचं आहे. ओके. बघा गिवन काय दिलं आपल्याला 2 ग्रॅम ऑफ NaOH. आता NaOH हे काय आहे तुमचं सोल्यूट आहे आणि 200 ml ऑफ इट्स सोल्युशन, म्हणजे त्यांनी एक सोल्युशन तयार केले. ओके. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. हा फॉर्म्युला आहे आपला कशाचा? मोलॅरिटीचा. आधी आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढावे लागणार. कशाचे नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आपल्याला? सोल्यूटचे 2 ग्रॅमचे. सो आता हे ग्रॅममध्ये आहे असं आहे, त्याचं कन्वर्जन करायला पाहिजे का किलोग्राममध्ये? नाही. मग काय घेणार सांगा? गिवन मास किती आहे? 2 ग्रॅम. ओके. आता NaOHचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती आहे? NaOHचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती आहे? 40 ग्रॅम. मग मोल्स किती मिळणार तुम्हाला? 39.99 हे NaOHचं आहे, पण 99 सो आपण 40 घेऊया. 2 डिवायडेड बाय 40 मोल्स किती होणार? 0.05 येणार. कसं केलं हे? आपल्याला सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स काढायचे. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. गिवन मास दिले 2 ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास आहे 40 ग्रॅम. ॲन्सर आला आपलं 0.05. हे काय झालं? आपले मोल्स आले. आपला फॉर्म्युला काय सांगतोय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. आता ह्या mlचं कन्वर्जन आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे. mlचं कन्वर्जन आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे. मग मी काय सांगितलेलं? mlचं कन्वर्जन लिटरमध्ये करताना जी काय अमाऊंट आहे तिला तुम्ही डिवाइड काय करा? 1000 करा. 200 डिवायडेड बाय 1000 असं जरी केलं तरी पण चालेल. पण आता आपण असं करूया, आपले मोल्स काढल्यात आपण 0.05 डिवायडेड बाय किती ml घेतले? 200 ml आणि इथे इंटू 1000 करा आणि ॲन्सर काय येते ते बघा. असं केलं तरी पण चालेल, किंवा 200 डिवायडेड बाय 1000 हे किती येते बघा आणि 0.05 डिवायडेड बाय ती आलेली अमाऊंट करा. त्यापेक्षा इझी वे 0.05 डिवायडेड बाय 200 इंटू 1000 हे करून बघा. जे काय ॲन्सर येईल ते आपली मोलॅरिटी असेल. आजच्या लेक्चरसाठी आपण इथे स्टॉप करूया. तुम्हाला 10 MCQs मी सॉल्व करायला देईल, ते तुम्ही सॉल्व करायचे. ते MCQ मी उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार नाही, तर तुम्हीच डिस्कस करायचे. मी दुसरे नवीन MCQs डिस्कस करेन. आजच्या लेक्चरसाठी आपण इथे स्टॉप करूया. ठीक आहे. थँक्यू. बाय बाय.